महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना काय झालंय याचा विचार आपल्याला आता करावा लागणार आहे। एकामागोमाग राजकारण्यांचे मारझोडीचे प्रसंग आपल्यासमोर येत आहेत। म्हणजे आपण राजकारण्यांविषयी बोलतोय की गुंडांविषयी बोलतोय असाच प्रश्न बहुतेक जणांना पडला असेल। आता पहिलंच प्रकरण घ्या ना, म्हणजे एका पक्षाला दाखवा आणि दुसऱ्या पक्षाला लपवा असंच काहीसं महाराष्ट्रामध्ये चालू आहे। पहिलंच प्रकरण आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं। संजय गायकवाड हे विदर्भामधलं शिवसेनेचं मोठं नाव, पण हेच आमदार ऐन पावसाळी अधिवेशनामध्ये बनियान आणि टॉवेलवरती कॅन्टीनमध्ये आले। आणि कॅन्टीन ते सुद्धा कुठलं कॅन्टीन, तर ते कॅन्टीन आमदारांसाठी जिथं भोजनाची व्यवस्था होती त्या कॅन्टीनमध्ये। तिथं त्यांनी हातामध्ये 2 पिशव्या ज्याच्यामध्ये भाजी होती त्या भाजीच्या पिशव्या दाखवल्या आणि या भाजीला वास येतोय असं म्हणत एखाद्या कसलेल्या पैलवानासारखा किंवा मुक्केबाजाप्रमाणे समोरच्या कॅन्टीन चालकाला डायरेक्ट मारायला सुरुवात केली। याचा जेव्हा व्हिडिओ समोर आला तेव्हा एकच गदारोळ माजला। या व्हिडिओनं शिवसेनेची ही स्टाईलच आहे, त्यांनी जे जेवण दिलं ते खराबच होतं, मारलं म्हणून काय झालं, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या। मात्र ज्या विधिमंडळामध्ये कायदे केले जातात त्याच परिसरामध्ये जर अशी मारहाण होणार असेल तर कुणाकडे दाद मागायची, याच्यावरती त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। मात्र हा प्रसंग जेव्हा विधान सभागृहामध्ये मांडला गेला तेव्हा फडणवीसांनी पुढे येऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे या प्रकारचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला। मात्र त्यानंतर ती जर संजय गायकवाडांची वर्तणूक पाहिली तर त्यांना याच्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही असं आपल्याला दिसून येतं। बरं, हे शिवसेनेपुरतं फक्त बोलायचं का? तुम्ही विचार केला तर शिवसेने असं वाटलं की आता हा प्रश्न इथंच मिटेल। मात्र महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कधी न गाजलेलं म्हणजे चक्क 2 राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करत असणाऱ्याचा व्हिडिओने आणखीच मोठी खळबळ उडाली। पहिलं म्हणजे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत उभे होते आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले, नितीन देशमुख हे जेव्हा तिथून जात होते तेव्हा जे गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांचा पाठलाग करून विधिमंडळाच्या लॉबीमध्येच त्यांना मारहाण केली। 3-4 कार्यकर्ते त्यांच्यावरती तुटून पडले, नितीन देशमुखांचे कपडेही फाटले। म्हणजे हा इतका मोठा गदारोळ माजला की त्यांना आतमध्ये येण्याची परवानगी कुणी दिली इथपर्यंत तो विषय सुरू झाला। जेव्हा चौकशा सुरू झाल्या, सगळं स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांनी हे प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले तेव्हा कळलं की त्यांच्याकडे पासेस नव्हते, ते आमदारांसोबत आले। आमदारांनी काही जणांचे पासेसही देखील बनवून दिले। मात्र एवढी मोठी घटना जर विधानसभेच्या आवारामध्ये राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडे घडत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणामधली काळीच घटना म्हणावी लागेल ना। बरं, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही सत्तेमधले पक्ष आहेत, भाजपसोबत त्यांची युती आहे। जेव्हा भाजपचा आमदार आणि शिवसेनेचा आमदार यांचे पावसाळ्या अधिवेशनामधले हे माराझोडीचे प्रकरण शांत होत नाही, तोच पावसाळी अधिवेशन संपत नाही, तोच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केली। प्रकरण काय होतं तर रोहित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केला। व्हिडिओमध्ये काय होतं? व्हिडिओमध्ये होतं की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधान परिषदेमध्ये मोबाईलवरती कसली तरी पत्त्यांची गेम खेळत आहेत। कोण म्हणताय ते जंगली रमी होतं, कोण म्हणताय ते जंगली रमी नव्हती, दुसरीच पत्त्यांची कुठली तरी गेम होती। गेम कुठलीही असू द्या, महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत असताना, शेतकऱ्यांचे एवढे गंभीर प्रश्न असताना, कर्जमाफीचा प्रश्न असताना कृषी मंत्री गंभीर नाही आहेत का? ते सभागृहामध्ये मोबाईलवरती गेम कसं काय खेळू शकतात? असे अनेक प्रश्न निर्माण झाले। त्याच्यावरूनच जेव्हा सुनील तटकरे हे लातूरमध्ये आले होते तेव्हा छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना कृषी मंत्र्यांना हटवा म्हणून निवेदन दिलं। हे निवेदन दिलं, आपली मागणी मांडली आणि मागणी मांडल्यानंतर जेव्हा ते कृषी मंत्री रमी खेळतायत म्हणून काही पत्ते तटकरेंच्या समोर फेकले गेले, बस एवढंच कारण झालं। आणि जेव्हा हे कार्यकर्ते बाहेर जात होते त्यातले विजय कुमार घाडगे जे छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत असं सांगितलं जातंय, त्यांना सूरज चव्हाणांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। मारहाण म्हणजे ज्या प्रकारे गुंड एक जणाला घेरून मारतात त्या प्रकारे ही मारहाण झालेली आहे। त्याचे व्हिडिओही उपलब्ध आहेत। सूरज चव्हाण एका मोठ्या पदावरती आहेत, राष्ट्रवादीचे बाजू ते विविध चॅनेलमधनं मांडतायत आणि असे नेते जर एखाद्या गुंडासारखी वर्तणूक करत असतील तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? महाराष्ट्राचं राजकारण बिहारच्या लाईनीवरती गेलंय का असा प्रश्न पडू शकतो। तुम्ही याच्यानंतर त्यांनी सारवासारव करताना दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाण यांनी काय सांगितलं तर त्यांनी शिवीगाळी केली।
शिवीगाळी केली याचा अँगल त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फारसा काही चाललेला दिसत नाही, कारण की अजित पवारांनी त्यांना थेट राजीनामा देण्याचा सूचना केल्यात आणि त्या प्रकारे ते राजीनामा देतीलही। मात्र प्रश्न पडतो की सत्तेतले तिन्ही पक्षातले आमदार कार्यकर्ते हे ज्या प्रकारे वर्तणूक करत आहेत ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणार आहे का, याचा विचार आपण केला पाहिजे। सत्ताधाऱ्यांवरती विरोधक आवाज उठवतात, मात्र सत्ताधाऱ्यांकडे जे बहुमत आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही। जेव्हा गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये सभागृहामध्ये तूतूमैमै चालू होती, सभागृहांच्या पायऱ्यांवरती तूतूमैमै चालू होती, तेव्हा दोन्ही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी समोर येऊन त्यांना हे थांबवण्याची सूचना करण्याचं गरजेचं होतं। ती सूचना त्यांनी केली नाही। शिवसेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी जी मारहाण केली त्याच्याविषयी पक्षामधनं स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आली नाही की अशी वर्तणूक करू नका। फक्त आम्ही सूत्रांच्या हवाल्याने बातम्या दिल्या की एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते बोललेत, मात्र स्पष्ट कुठलाही संदेश दिलेला गेलेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे दिसतंय की सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतलेला आहे, पण आपण हे विचारात घेतलं पाहिजे की सूरज चव्हाण हे युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते संघटनेमध्ये मोठं पद आहे, मात्र ते एखाद्या सरकारी पदावरती किंवा आमदार नाही आहेत, त्यामुळे ही एवढी मोठी त्याच्यावरती आपण कारवाई म्हणू शकत नाही, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, तो होतच राहील। पण ह्या सगळ्यामध्ये राजकीय पक्षांनी विशेषतः सत्ताधारी पक्षांनी हा विचार करायला हवा की आपण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला नेत आहोत का, आणि सत्ताधाऱ्यांकडूनच अशी जर मारझोड होत असेल तर त्याचं समर्थन कुठल्या पद्धतीने तुम्ही करणार आहात, याच्याविषयी विरोधकांनीही आवाज उठवायला हवा, विरोधकांनीही बोलायला हवं। विरोधकांची संख्याबळ कमी आहे, मात्र रस्त्यावरती उतरून त्याविषयी बोलू शकतात। मात्र विरोधक ही काही ठराविक विरोधक बोटा मोजण्या इतके आमदार सोडले तर याविषयी कुणी प्रकर्षानं बोलताना दिसत नाही। याच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागतंय, याचा विचार खरंच गांभीर्याने करण्याची गरज आहे। तर असेच व्हिडिओ तुम्ही सरकारनामावरती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा।